नमस्कार मित्रांनो. तरळा विजयदुर्ग रस्त्यावर पाटगाव म्हणून एक गाव आहे. तिथे एक दत्त मंदिर आहे उंच टेकडीवर, आणि त्या दत्त मंदिराच्या पाठच्या बाजूला एक छोटीशी मानवनिर्मित गुंफा आहे. त्या गुंफेमध्ये मी आता आलेलो आहे. गुंफेतून हा बाहेरचा तुम्हाला उजेड दिसतोय, आणि ही अशा पद्धतीने छोटीशी गुंफा आहे. गुंफेला अशा पद्धतीने सपोर्ट ठेवलेले आहेत. गुंफा ज्याने कोणी कोरली होती त्याने असं सपोर्ट ठेवून गुंफा कोरलेली आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचून थोडं हे भरलेलं आहे. ही माती वरची काढली तर गुंफा खोल आहे काय ते लक्षात येऊ शकतं. अशा पद्धतीने मानवनिर्मित गुंफा आपल्याकडे खूप कमीच असतील. आंबरडची जी गुंफा आहे ती पण मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे आपण निश्चित सांगू शकत नाही. ती प्रचंड मोठी गुंफा आहे, ही छोटीशीच आहे. बाहेरून अशा प्रकारे दिसते. ते एक झाड आहे आणि गुंफा कोरलेला आकार स्पष्टपणे दिसतो. म्हणजे मूळ नैसर्गिक एक भाग होता असेल, त्याला व्यवस्थित कोरून ही गुंफा तयार केलेली आहे. तर या गुंफेच्या संदर्भामध्ये थोडं संशोधन कोणी केलं तर बरं होईल. मी आता तुम्हाला गुंफेच्या वरती असलेलं मंदिर, हे गुंफेचं तोंड असेल तर हे वरच्या बाजूला बरोबर मंदिर आहे. माझ्या मते गुंफा जी आहे ती मंदिराचा जो आतमधला गाभारा आहे तिथपर्यंत खाली गेलेली असावी. कधी काळी कोणीतरी इथे तपश्चर्या केली असावी. गुंफेच्या आकारावरून स्पष्टपणे लक्षात येतं. दत्त मंदिराच्या बाजूला एक देवीचं छोटंसं मंदिर आहे. कदाचित हा एरिया पोंबुर्ले ग्रामपंचायती अंतर्गत येतो, परंतु जो तुम्हाला हा रस्ता दिसतोय समोर, आता हा ट्रक येताना दिसत असेल, ते पाटगावचा बोर्ड आहे तिथे. आता रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे सहज जर तुम्ही या दत्त मंदिरात दर्शनासाठी आलात तर की खाली असलेली गुंफासुद्धा पाहून घ्या. इथे ठराविक वेळी पूजा वगैरे होत असेल त्याचे घंटा ठेवलेली आहे आणि दिवाबत्ती केल्याचे पुरावे आहेत. धन्यवाद मंडळी.